महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12ही महिने दिवसा 12 तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याला एक प्रकारे रात्रीचं ज्या काही त्रास होतो त्या त्रासातून आम्ही मुक्त करणार आहोत। आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला। काही लोक म्हणायचे निवडणूक आहे म्हणून निर्णय घेतलाय, निवडणुकीनंतर निर्णय बदलवतील, पण मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो हे 5 वर्ष हा निर्णय बदलला जाणार नाही। 5ही वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज मोर्शीमध्ये मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या भूमिपूजन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले मत्स्य व्यवसाय मंत्री श्री नितेश राणेजी, ज्यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकार झाला, ते राज्याचे माजी कृषी मंत्री आणि आता विद्यमान खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते चेनुभाऊ संचेती, माजी खासदार रामदासजी तळस, माजी खासदार नवनीतताई राणा, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की डॉक्टर बोंडे यांनी अतिशय मेहनत करून राज्यातलं 4थं आणि पश्चिम विदर्भातलं पहिलं मत्स्य विज्ञान विद्यालय हे मोर्शीमध्ये तयार व्हावं असा प्रयत्न केला आणि आज त्यांच्या जन्मदिनी याचं भूमिपूजन होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे। मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर बोंडे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांना उत्तम आरोग्य द्यावं आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याकरता असंच सातत्याने उत्साहित आणि व्हावं। खरं म्हणजे लोक आपलं वय सांगत नाहीत, पण त्यांनी सांगितलं की मी 65 वर्षाचा झालो, पण काळजी करण्याचं कारण नाही आहे आणि 75 वर्षाच्या आधी तुम्ही कुठल्या पदावर असाल तर ते पद पूर्ण करता येतं, म्हणजे 80व्या वर्षापर्यंत राहता येतं। त्यामुळे तुम्ही अजून भरपूर काळ राजकारणामध्ये काम करणार आहात आणि मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की शेती क्षेत्राच्या संदर्भात ऑथेंटिकली बोलू शकेल, संपूर्ण ज्ञानाने बोलू शकेल, शेतीची चतुरस्त्र माहिती असलेला अशा प्रकारचा आमदार कोण, असा आम्ही विचार करायचो। कारण सत्तारूढ पक्षाच्या वतीनं शेती संदर्भातली चर्चा कोण ओपन करू शकतं, शेतीतल्या समस्या काय आहेत आणि सरकार उपाययोजना काय करताय हे संपूर्ण राज्यापर्यंत कोण पोचवू शकतं, असा आम्ही विचार करायचो। त्यावेळी आमच्यासमोर एकच नाव यायचं आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बोंडेंचं। सातत्याने शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत त्या मांडण्याचं काम सातत्याने डॉक्टर बोंडेंनी या ठिकाणी या सगळ्या समस्या मांडल्या आणि म्हणूनच मला ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही खाती बदलायची होती, काही नवीन मंत्री घ्यायचे होते, मी पहिला निर्णय हा केला की कृषी मंत्रीपदी डॉक्टर बोंडेंना घ्यायचं आणि त्यांना कृषी मंत्री म्हणून माझ्या मंत्रिमंडळात घेतलं।
त्यांना कमी वेळ मिळाला, पण त्या कमी वेळातही अनेक चांगले निर्णय हे बोंडे साहेबांनी घेतले। राज्याच्या हिताचे, शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय हे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले आणि त्यातलाच एक निर्णय हा या मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय होता। दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेलं आणि मग आपल्याला माहिती आहे की एक स्थगिती देणारं सरकार आलं। ज्या सरकारने आम्ही केलेल्या सगळ्या कामांना स्थगिती दिली आणि महाराष्ट्रातलं सगळं कामच ठप्प केलं। पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्यावर आम्ही हे काम पुढे नेलं आणि आता बोंडे साहेबांच्या जन्मदिनी याचं भूमिपूजन होतं। ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे। आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज आहे की मासेमारी ही मोठ्या प्रमाणात समुद्रातच होते। खरं म्हणजे आज आपण जर बघितलं तर समुद्रातली मासेमारी महत्त्वाची आहेच, पण त्याच वेळी जवळपास 40% मासेमारी ही आपल्या देशामध्ये गोड्या पाण्यामध्ये होते आणि बंगालसारख्या राज्यामध्ये तर 80% ही मासेमारी किंवा मत्स्य व्यवसाय हा गोड्या पाण्यामध्ये होतो। आज आपण ज्यावेळी शेतकऱ्यांचा विचार करतो त्यावेळी शेती, फलोत्पादन यासोबत पशुपालन आणि मत्स्यपालन या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे जोडधंदे आहेत त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे अडचणीच्या काळात देखील फायदा होतो आणि विशेषतः पारंपरिक मासेमारी करणारे आपल्या विदर्भातला भोई समाज असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या जे मासेमारी करतात त्यांनाही त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि त्यांनाही नवीन तंत्रज्ञान मिळालं पाहिजे, मासेमारीच्या नवीन संकल्पना तयार झाल्या पाहिजेत आणि मोठी रोजगाराची व्यवस्था देखील निर्माण झाली पाहिजे। खरं म्हणजे आपल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून आज आपण काम करतो। आपण बघा, मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण शेततळी केली। या शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक संरक्षित सिंचन मिळावं असा आपण प्रयत्न केला, पण अनेक शेतकऱ्यांनी या शेततळ्याचा साईज थोडा वाढवून आणि त्याचा उपयोग मत्स्यपालनाकरता केला। काही जिल्ह्यांमध्ये मी गेलो होतो तर त्या जिल्ह्यांमध्ये या शेततळ्यांचा मत्स्यपालनाकरता इतका चांगला उपयोग त्यांनी केला आणि मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये ते पुढे जाऊ शकले आणि म्हणूनच आपला प्रयत्न आहे। आज ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्याला सांगतात की आपल्याला नीलक्रांती आणायची आहे, या नीलक्रांतीमध्ये मत्स्य व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याकरता केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात योजना तयार केलेल्या आहेत। आज अनेक देश असे आहेत की जे देश हजारो कोटी रुपयाचा व्यवसाय हा केवळ मत्स्यपालनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात आणि म्हणून त्याच देशांच्या श्रेणीमध्ये आपण गेलो पाहिजे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात नद्या आपल्याकडे आहेत, तलाव आपल्याकडे आहेत, समुद्र आपल्याकडे आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आणि मत्स्य व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिला। आता याला आपण मत्स्य शेती म्हणतो आणि शेतीचा दर्जा दिल्यामुळे मत्स्य व्यवसाय करण्याकरता शेतीच्या दरानं कर्ज उपलब्ध असेल, मत्स्य व्यवसाय करता अनुषंगिक गोष्टी लागतात, त्याला प्रायोरिटी सेक्टरचं लेंडिंग असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा किसान क्रेडिट कार्डसारख्या व्यवस्था असतील, अशा सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी फायदे हे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतील आणि म्हणूनच आज मला अतिशय आनंद आहे की या महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रामध्ये एक मोठी चालना मिळेल आणि त्यातनं चांगल्या प्रकारे रोजगाराची निर्मिती देखील आपल्याला करता येईल। आज खरं तर आपण बघितलं असेल तर आपल्या सरकारनं सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेतले। आताच चंदूभाऊ माझ्याकडे आले होते आणि चंदूभाऊंनी मला सांगितलं, म्हणाले साहेब बाकी कुठली घोषणा करा की करू नका, पण म्हणाले गेल्या 2 वर्षात 2दा गारपीट झाली
आणि त्या गारपिटीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याची नुकसान भरपाईची फाईल ही मी सगळ्या ऑफिसेसमधनं क्लिअर करून मंत्रालयात पाठवली आहे आणि त्यामुळे ते पैसे आम्हाला द्या. चंदूभाऊ तुम्ही काळजी करू नका, आपलं सरकार असं आहे, शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याला आपण मदत करतो. त्यामुळे निश्चितपणे आपल्या मतदारसंघातले गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पूर्ण मदत, हे जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला निश्चितपणे आपण मान्यता देऊ. आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं हातामध्ये घेतली आहे आणि मग पंढरी मध्यम प्रकल्प असेल की ज्यातनं 23,000 एकर जमीन आपली पाण्याखाली येणार आहे. त्याच्याकरता त्यांनी आता आमच्याकडनं निधी मिळवून घेतला. निम्न 4 गड प्रकल्प ज्यातनं 9 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात सिंचनाची व्यवस्था होणार आहे. त्याचाही चंदूभाऊंनी पाठपुरावा केला. 564 कोटी रुपये आपण त्याच्याकरता दिले. त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहतो. आज मला सांगताना आनंद वाटतो, या देशातली एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना की जी योजना या विदर्भाचं चित्र बदलणार आहे. या विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी निर्माण करणार आहे. जवळपास या विदर्भातली 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली आणणार आहे आणि उद्योगालाही पाणी देणार आहे आणि पिण्याच्या पाण्यालाही पाणी देणार आहे. अशा प्रकारची वैनगंगा नळगंगा योजना की जी योजना जवळपास 550 किलोमीटर, म्हणजे जी आपली गोसीखुर्द प्रकल्प आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, त्याच्या खालून सगळं पाणी आपण उचलून हे बुलढाण्यापर्यंत नेणार आहोत. 500 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आहोत आणि या नदीच्या माध्यमातनं जवळपास 31 धरणं हे त्या ठिकाणी भरून आणि त्या माध्यमातनं आपला हा सगळा पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे, अमरावतीचा जो जिल्हा आहे, याच्यामध्ये सुजलाम सुफलाम करण्याचा आपण निर्णय घेतलाय. 1 लाख कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत आणि त्यानंतर माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. अनेक लोक ही पण योजना 2019ला मी त्याच्या सगळ्या मान्यता घेतल्या, पण दुर्दैवाने नंतरच्या सरकारने ती डब्बा बंद केली. पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आल्यानंतर आता त्याचा DPR अंतिम टप्प्यात आलेला आहे. 31 ऑगस्टपर्यंत पहिला DPR अप्पर वर्धापर्यंतचा आपला येणार आहे, मग दुसरा DPR येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला टेंडर काढून याचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करणार आहोत. आज आपल्याला माहिती आहे, मागच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज दिली पाहिजे. आपल्या शेतकऱ्याला अर्धे दिवस रात्र अर्धे दिवस दिवसा आपण देतो आणि म्हणून त्या काळामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली. योजना तयार झाल्याबरोबर बोंडे साहेबांनी सांगितलं की साहेब प्रयोग माझ्या मतदारसंघात, आणि म्हणून मग 2 प्रयोग आम्ही त्यावेळी केले. एक राळेगण सिद्धीला केला आदरणीय अण्णा हजारे यांच्या गावामध्ये आणि दुसरा या मोर्शी मतदारसंघात केला. आणि हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज देणं शक्य आहे आणि म्हणून मग मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली. आता 16,000 मेगावॅटचं काम आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे. डिसेंबर 2026 पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12ही महिने दिवसा 12 तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याला एक प्रकारे रात्रीचं ज्या काही त्रास होतो त्या त्रासातून आम्ही मुक्त करणार आहोत. आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. काही लोक म्हणायचे निवडणूक आहे म्हणून निर्णय घेतलाय, निवडणुकीनंतर निर्णय बदलवतील, पण मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो हे 5 वर्ष हा निर्णय बदलला जाणार नाही. आणि तुम्ही आमचं रिन्युअल केलं 5 वर्षांनी,
की पुन्हा आम्ही विजेचं रिन्युअल करून त्याच्या पुढच्या 5 वर्ष देखील त्या ठिकाणी निश्चितपणे मोफत वीज ही शेतकऱ्यांना देऊ। आपल्याला माहिती आहे, आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसारखी योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना एका गावामध्ये गेल्यानंतर सॅच्युरेशन पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या सोयी द्यायच्या। आता या योजनेचा दुसरा टप्पा आपण सुरू करतो आहोत। 7,000 गावांमध्ये त्या ठिकाणी आपण 6,000 कोटी रुपये हे खर्च करणार आहोत आणि त्या गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळं असेल, ड्रिपची व्यवस्था असेल, कृषी यांत्रिकी असेल, ट्रॅक्टर असेल, BBF असेल, जे शेतकऱ्यांना लागेल त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या, जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे। अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चालला आहे। एक अजून चांगला निर्णय आम्ही घेतला। खरं म्हणजे आपण हे ठरवलं की कृषीच्या क्षेत्रामध्ये सरकारच्या वतीनं गुंतवणूक केली पाहिजे। शेतकऱ्याकडे गुंतवणूक करण्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर कृषीच्या क्षेत्रात हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो, पण हे सगळे खर्च रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनला करतो। म्हणजे अतिवृष्टी झाली तर मदत कर, दुष्काळ आला तर मदत कर, नैसर्गिक आपत्ती आली तर मदत कर, बांध फुटला तर मदत कर, पण त्याच्यामुळे शेतकऱ्याचा शाश्वत फायदा होत नाही। आणि म्हणून यावर्षी आम्ही निर्णय केला की यावर्षीपासून दरवर्षी 5,000 कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवणूक करायची। या 5 वर्षात 25,000 कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या वर्षीच्या बजेटमध्ये 5,000 कोटी रुपये आपण शेतीच्या गुंतवणुकीकरता त्या ठिकाणी दिले आहेत। आणि म्हणून आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे। यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्त्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणारच आहोत, पण 5 वर्षात 2दा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याहीपेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल, अन्यथा अशाच प्रकारे आमचा शेतकरी अडचणीत राहील। आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत येणार आहेत। बंधू भगिनींनो, आज आपण रस्त्यांची योजना देखील या ठिकाणी मंजूर केली आणि त्या रस्त्यांच्या माध्यमातून काही हॅमचे रस्ते आहेत, काही ग्रामसडक योजनेचे रस्ते आहेत, पण मला आता सांगताना आपल्याला आनंद वाटतो सुरू केलेली आहे। आणि म्हणूनच मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे, अनेक योजनांच्या माध्यमातून या राज्याला आपल्याला कशा प्रकारे पुढे नेता येईल हा आपला प्रयत्न आहे। आज आपण पाहतोय अमरावती जिल्ह्यामध्ये एक टेक्सटाईल पार्क आपण सुरू केला, आता PM मित्राच्या अंतर्गत दुसरा टेक्सटाईल पार्क आपण सुरू करतो आहोत। मोठ्या प्रमाणात 2 लाखपेक्षा जास्त लोकांना रोजगार हा त्या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे आणि विशेषतः कापूस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना एक मोठी पर्वणी या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि म्हणून सर्वांगीण विकास अशा दृष्टीने आपलं हे काम चाललेलं आहे। आणि मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो की आपला विदर्भ असेल, आपला पश्चिम विदर्भ असेल किंवा मोर्शीसारखा आपला मतदारसंघ असेल, या आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत। आणि इथे तर बोंडे साहेब आणि चंदूभाऊ हे डबल इंजिनचं सरकार याही ठिकाणी चाललेलं आहे, त्यामुळे या डबल इंजिनच्या सरकारच्या पाठीशी आमचं इंजिन जोरात आम्ही उभं केलेलं आहे। त्यामुळे मोर्शी मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये चंदूभाऊंनी जो गठ्ठा आम्हाला कामाचा दिलेला आहे ती सगळी कामं आम्ही पूर्ण करू हा विश्वास तुम्हाला देतो। आणि पुन्हा एकदा बोंडे साहेब तुम्ही शतायुषी व्हा आणि अशाच प्रकारे सामान्य माणसाचं काम करत राहा अशी शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय।